ओम नमो नारायणा. मित्रांनो, घरात गरिबी येण्याची 9 कारणं आज आपण पाहणार आहोत. खरं तर प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असतं, मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनत सुद्धा करतो. मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा, काबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही, पैसा येत नाही. माता लक्ष्मी त्या व्यक्तीवरती नेहमी रुष्ट असते. आणि याचं कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या अशा 9 चुका, अशी 9 कामं की जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात. वास्तुशास्त्रानुसार ही कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तु दोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य नांदतं, दरिद्रतेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो, आपल्या भाग्याला कोसतो. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया की ही 9 कारणं कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते, दरिद्रता येते. मित्रांनो, ही 9 कारणं जाणून घेण्यापूर्वी आमची आपणास विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण धार्मिक व्हिडिओज बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. मित्रांनो, घरामध्ये दरिद्रता किंवा गरिबी येण्याचं जे पहिलं महत्त्वाचं कारण आहे की जे आपल्या हातून आपण कळत नकळत करत असतो, ते कारण आहे लसूण आणि कांदा यांचं जे आवरण आहे, ज्याला आपण छिलके असं म्हणतो किंवा ज्याला मराठीमध्ये पापुद्रे असं म्हणतात. तर या लसणाचे किंवा कांद्याचे जे पापुद्रे आहेत ते चुकूनही जाळू नयेत. मित्रांनो, ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो. लक्षात घ्या, या ज्या 2 वस्तू आहेत, लसूण आणि कांदा, या वस्तूंचा थेट संबंध केतू ग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण जाळतो तेव्हा मित्रांनो मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो की ज्याद्वारे घरात मोठमोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही. तर ही एक महत्त्वाची चूक आहे. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट आहे, झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे. मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका. गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी आपण झाडूची खरेदी करणं कटाक्षाने टाळा. तिसरी गोष्ट, रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये. म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितलेली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी. होय, अवश्य द्यावी. जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर मित्रांनो त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात. आता यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत, काही गोष्टी आपण चुकूनही द्यायच्या नसतात. या संबंधीचं मार्गदर्शन आम्ही इतर व्हिडिओजमध्ये केलेलं आहे, आपण ते व्हिडिओ पाहू शकता. चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणाची आपली स्वतःची एक ऊर्जा असते. स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते. आणि अशा वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू, आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर मित्रांनो आपल्या भाग्यावर, आपल्या नशिबावर अगदी 100% त्याचा विपरीत परिणाम घडतो. पुढची गोष्ट आहे आपले माता पिता असतील, आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ आहेत ते असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील, अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे, अशा लोकांशी चुकीचं वागणे किंवा त्यांची मनं दुखावणे. मित्रांनो, लक्षात घ्या, केवळ तुमचे नातेवाईकच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका. आणि जर तुमच्याकडून ते दुखावलं गेलेलं असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा. कारण अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या शाप देत असतात. त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा मिळत असते, ज्याला बद्दुआ असं म्हणतात. तर मित्रांनो, या बद्दुआ आपण कमीत कमी घ्यायला हव्यात. आणि लक्षात घ्या, इतर लोकांचं एक वेळ ठीक आहे, मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातली लोक तुम्हाला बद्दुआ देतात मित्रांनो, त्याचा थेट प्रभाव
त्याचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावरती मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार करू नका, चुकीचं वागू नका, सर्वांशी प्रेमाने वागा. तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत तर करतीलच, तुमचं भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल. मित्रांनो, अजून एक गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर आपले जे केस आहेत हे केस 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस राखू नका. 40 दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत. होय, आपण केस कापायला हवेत. केस कधी कापावेत आणि कधी कापू नयेत यासंबंधी सुद्धा मी सविस्तर मार्गदर्शन यापूर्वी केलेलं आहे आमच्या ओनली मराठी तसेच रिअल मराठी या यूट्यूब चॅनल्सवर. त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता. तर 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण केस राखू नयेत, ते आपण कट करायला हवेत. अनेक जणांना घरामध्ये ज्या खराब झालेल्या वस्तू असतात, खराब झालेल्या वस्तू, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू, त्या साठवण्याची सवय असते. मुलांची खेळणी असतात, अगदी खराब झाली तरी सुद्धा ती त्याच ठिकाणी पडलेली असतात. मित्रांनो, या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुम्ही ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, अगदी वर्षानुवर्ष महिनोन त्या तशाच पडून आहेत, या वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात, नकारात्मकता निर्माण करतात. आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर हटवणं शक्य होईल तितक्या लवकर आपण त्या हटवायला हव्यात. आपल्या घरामध्ये आपण जो कचरा साठवतोय, मित्रांनो, हा कचरा जर खूप जास्त दिवस त्याच ठिकाणी पडून असेल, जर तुम्ही 2-2, 3-3 दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा जर मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल, तर मित्रांनो, त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही. आणि म्हणून घरातल्या खराब वस्तू, तुटल्या फुटल्या वस्तू या आपण ताबडतोब बाहेर फेकून द्यायला हव्या. कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये. अजून एक यामध्ये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणं. मित्रांनो, जी वस्तू फुटलेली आहे, खराब झालेली आहे आणि ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात, तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावरती होत असतो, तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत, कारण या गोष्टी अत्यंत मायक्रो लेवलवरती, अत्यंत सूक्ष्म स्तरावरती या गोष्टी घडत असतात. आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण केवळ आपल्या नशिबाला दोष देत राहतो. आणि म्हणून तुटलेलं फुटलेलं साहित्य वापरणं हे आजच बंद करा. उदाहरणार्थ, तुमचा मोबाईल जर फुटलेला आहे, त्याची स्क्रीन तिला जर तडा गेलेला आहे, तर मित्रांनो, असा मोबाईल आपल्याला सातत्याने घाटा देत असतो. तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा. कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा, त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल, मात्र 10 पैकी 9 वेळा हा 100% तोटाच होत असतो. पुढची गोष्ट पाहूया. वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे. लक्षात घ्या, तुम्ही जे काही वस्त्र परिधान करताय ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा. डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत. चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. हे पहा, डावा असो किंवा उजवा हात असो, दोन्ही हात महत्वाचे आहेत. मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते. म्हणजे उजव्या बाजूचं एक स्वतःचं महत्व आहे आणि म्हणून आपण ती गोष्ट करायची आहे. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे. मित्रांनो, ही सुद्धा एक अत्यंत मोठी चूक आहे की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते. जर कंगवा तुटलेला असेल, त्याचे दात जर पडलेले असतील, तर ते कंगवे ताबडतोब बदललेले अत्यंत चांगले. मित्रांनो, 5-10 रुपयांची वस्तू असते, मात्र या 5-10 रुपयांच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करून घेतो. आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. या गोष्टींचं पालन करा. तुमच्या जीवनात माता लक्ष्मीची असीम कृपा बरसो याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.